आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू का स्वतःचा असं करून घेतोस? तू चल बरं आधीकडनं। माझी बायको जगात भारी, त्याच्यासाठी ना अशी मी 100 उपासनी पूजा करेन। हसणाऱ्यांना किती हसायचं तेवढं हसू। मला फक्त माझी बायको 7 जन्म मिळावी एवढंच मला वाटतं। त्यामुळं मी आज पूजा करणार म्हणजे करणारच। जावई बापू, इतकी वर्ष चालत आलेल्या परंपरेला तुम्ही आव्हान देताय? एवढा मोठा विचार मांडला जातोय आणि आम काय गप बसायचंय? हे काय आम्हाला पटलेलं नाही। कसे एखादी परंपरा सगळ्यांनी मिळून बनवलेली असती ना, एकट्यान बदलून कशी काय चालेल? तुम्हाला एकट्याला जमणारच नाही ते। आम्ही पण तुमच्या बरोबर या आव्हानाला हातभार लावणार। आम्ही पण तुमच्या बरोबर या वटवृक्षाची पूजा करणार। आम्हाला पण आमच्या या बायका पुढचे 7 जन्म पाहिजे म्हणजे पाहिजे। छत्रीवाले बघताय काय? अरे नशिबानं सोन्यासारख्या बायका मिळाल्यात तुम्हाला, त्यांच्यासाठी या वटवृक्षाची पूजा करा, नाही तर पुढचे सगळे जन्म बिना लग्नात राहायला लागेल। बघा कसे आले माना डोलवत। चला 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 जावई बापू, पूजा करा। कसं असतं ते आम्हाला दावा बरं का, आम्हाला माहित नाही काय। तुम्ही काही करा, पण माझी तुमच्या बरोबर 7 जन्म राहण्याची अजिबात इच्छा नाही। बायको, दोघांपैकी एकाची जरी इच्छा असेल ना तरी लय झालं बरं का। तुला मी नको असेल, पण मला तू पुढच्या 7 जन्मासाठी पाहिजे। तुला वटवृक्ष म्हणतात ना, तर माझा ऐक, मी तुला 7 जन्म पाणी घालीन, पण मला 7 जन्म हीच बायको पाहिजे। मिळणार मिळणार जावई बापू, मिळणार। जावई बापू, आवट वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष आहे, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर। तर आज या निमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना काही सांगायचंय। आजपर्यंत आम्ही 100 गुन्हे केले, 100 चुका केल्या, पण आमच्या या बायका यांनी कायम कायम आमचा मान राखला, कधी आमच्या विरोधात एक शब्द बोलला नाही। पण आज तुम्हाला आम्ही वचन देतो की यापुढे आमच्या हातून एक बी चूक होणार नाही। नाही म्हणजे नाही। एखाद्या बापाला आपल्या पुरीची काळजी असते, पण आम्हाला ती अजिबात नाही, अजिबात नाही। का तर आम्हाला असा हिऱ्यापेक्षा जास्त मोलाचा जावई मिळालेला आहे। त्यांनी ह्या वयात आम्हाला शान केलेले, आणि म्हणूनच त्यांच्या बरोबर आम्ही या वटवृक्षाची पूजा केलेली। आता ते यावर्षी उपासाचं काय जमलं नाही आजारपणामुळं। काय आमची कन्या डॉक्टरीने तिने आम्हाला मनाई केली वा। पर मालकीन बाई, या वर्षी उपवासाबद्दल माफ करा, पण पुढच्या वर्षी आम्ही पूजा भी करणार
आणि उपवास बी करणार. हा कसं सांग भले. अहो आज वटपौर्णिमा आहे. बायका नवऱ्यासाठी उपवास करतात, वडाची पूजा करतात. खरंच सांगते मी, जेलमध्ये असताना देवाकडे या दिवसासाठी लई प्रार्थना केली आम्ही. वटपौर्णिमा असेल, तुम्ही माझ्यासमोर असाल, मी स्वतःला निर्दोष सिद्ध करून घरात आलेली असेल, सगळीकडे आनंदी आनंद असेल, अशी रोज स्वप्न रंगवायची मी. पण नियती बघा ना कशी आहे. आज तुम्ही माझ्या समोर आहे, पण माझ्या भाळावरचा योग डाग मी अजून पुसू शकले नाही. मी जा तुम्हाला लय काम आहे. ऐका ना, फार नाही बोलणार मी. तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला लाज वाटेल असं मी काय बी केलेलं नाही. तुम्हीच माझं सर्वस्व आहात, होता आणि कायम असा. योग्य वेळ आली की सत्य बाहेर येईलच, पण तोवर मला धीर धरावा लागेल. मला माहिती, पण खरं सांगते, आज मला लई इच्छा होती वडाची पूजा करायची, पण शालन वंसांना आणि लेकरांना त्रास होईल म्हणून मी जाणं टाळलं. पण तुमच्यासाठी आज मी उपवास केला. देवाची शपथ घेऊन सांगते, 7 जन्म तुम्हीच मला माझा जोडीदार म्हणून पाहिजे. या जन्मात मी तुम्हाला साथ दिली नाही, तुमच्या बरोबर संसारात वेळ घालवू शकले नाही, तुमचा संसार मला सावरता आला नाही. पण पुढच्या जन्मी मला ही समधी कसर भरून काढायची आहे. तुम्ही याल ना पुढच्या पण जन्मात, माझ्या आयुष्यात माझा जोडीदार बनून, माझा नवरा बनून याल ना? आशे, तुला साखरेचा त्रास आहे, लई उपास करू नकस, आणखीन त्रास वाढेल तुला. काय झालं? तुमच्या मनात तर काही नव्हतं ना, मग का घेतला दोरा? देवा, तुला माहिती आहे माझी पूजा कोणासाठी होती ते. मला पुढचे 7 जन्म कामिनीच बायको म्हणून पाहिजे. इमानी माणसाला तुझाच आधार आहे देवा. या अशा माणसाची प्रार्थना चुकून सुद्धा फळू देऊ नकोस. माझ्यावर निदान एवढी तरी कृपा कर. सूर्या, तुला ना काही कळत नाही, काय करून बसलाय सारे हे सगळं. तुला आवड नाही काय सगळं? मी तुला नको का 7 जन्मासाठी? तुझं माहित नाही, पण माझं तर ठरलंय. मला बायको पाहिजे तर हीच. अशी लाखात एक बायको कोण सोडणार आहे?